नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, म्हाडा भरतीसाठी तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असे सामान्य ज्ञानचे प्रश्न आज आपण पाहत आहोत. एकूण 50 प्रश्न आपण पाहूया. तुमचा वेळ न घेता आपण लगेच सुरू करूयात. पहिला प्रश्न आहे, इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या डॅशचे उदाहरण आहे. तर मित्रांनो, इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या अपस्करणचे उदाहरण आहे. अपस्करण म्हणजे प्रकाश विस्तारतो किंवा फैलावतो, त्याला अपस्करण असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, ऋणप्रभारित कणांना डॅश म्हणतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ऋणप्रभारित कणांना इलेक्ट्रॉन असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश हा विजेचा कुसंवाहक व उष्णतेचा सुसंवाहक आहे. असे बरेच पदार्थ असू शकतात, पण त्यापैकी एक म्हणजे हिरा. हिरा हा विजेचा कुसंवाहक व उष्णतेचा सुसंवाहक आहे. त्यानंतर पदार्थाच्या सर्वात लहान कणाला डॅश म्हणतात. आपल्या सर्वांना माहिती आहे, अणु असं म्हणतात. निसर्ग निवडीचा सिद्धांत कोणी मांडला? तर निसर्ग निवडीचा सिद्धांत जो आहे चार्ल्स डार्विन याने मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑप्टिकल फायबर हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, ऑप्टिकल फायबर हे तंत्रज्ञान संदेशवहनाशी निगडीत आहे. पुढचा प्रश्न, टॉक्सिकोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर तुम्ही नावातच त्याच्या पाहू शकता, टॉक्सिक म्हणजे विष किंवा विषारी पदार्थासाठी आपण टॉक्सिक हा शब्द यूज करतो. तर टॉक्सिकोलॉजी हे शास्त्र विष याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, शरीरात साखरेचे नियंत्रण कुठल्या अवयवाद्वारे केले जाते? याचं उत्तर आहे स्वादुपिंड. याला पॅन्क्रियाज असं म्हणतात इंग्लिशमध्ये. पुढचा प्रश्न आहे, जीवनसत्व ड चे संश्लेषण आपल्या शरीरात कोठे होते? तर मित्रांनो, हाही प्रश्न आपल्या सर्वांना माहीत असायला हवा. त्वचेमध्ये जीवनसत्व ड चे जे संश्लेषण असतं ते होतं, आणि त्यासाठी आपण सूर्यप्रकाश जो आहे तो घेतो, आणि सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून आपल्याला जीवनसत्व ड हे मिळतं. पुढचा प्रश्न आहे, वैश्विक द्रावक म्हणून कोणास ओळखले जाते? वैश्विक द्रावक हा आपण पाण्याला म्हणतो वैश्विक द्रावक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एडस हा रोग कशामुळे होतो? कशामुळे म्हणजे जीवाणू की विषाणू? तर त्याचं उत्तर आहे विषाणू. पुढचा प्रश्न आहे, मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर डॅश सेंटीमीटर आहे. म्हणजे माणसाच्या डोळ्यांनी सुस्पष्ट जर पाहायचं असेल तर कमीत कमी किती अंतर असलं पाहिजे त्या वस्तूचं डोळ्यापासून? तर ते असलं पाहिजे 25 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न आहे, हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी डॅश उपकरण वापरतात. हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे का हे तपासण्यासाठी ईसीजी हे जे मशीन आहे ते आपण वापरतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान डॅश इतके आहे. जवळपास 6000 अंश सेल्सिअस इतकं सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान आहे. पृष्ठभागाचं आणि अंतर्भागातलं याच्यापेक्षा खूप अतिशय जास्त असतं. सापेक्षतेचा सिद्धांत डॅश याने मांडला. सापेक्षतेचा सिद्धांत आइन्स्टाईन याने मांडला आहे. पुढचा प्रश्न आहे, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू कोणता? आपल्या सर्वांना माहित आहे, पारा हा कक्ष तापमानाला द्रव स्थितीमध्ये असतो आणि तो सर्वात जड धातू आहे. त्याची जी संज्ञा आहे ती असते Hg. आणि त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी असते ती असते 13.7. पुढचा प्रश्न आहे, खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे? तर हे आहे क्षयरोग. क्षयरोगाचं हे लक्षण आहे. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला?
कोणत्या शास्त्रज्ञांनी जो आहे पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे? तर डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग हे त्याचं उत्तर आहे. रिश्टर हे कशाचे तीव्रता मोजण्याचे एकक आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे भूकंप हा रिश्टर मध्ये मोजला जातो. सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता जी आहे ती निर्माण केली जाते? दोन प्रकारचे आरसे असतात, अंतर्वक्र आणि बहिर्वक्र. तर सौरभट्टीमध्ये जे आहे ते अंतर्वक्र प्रकारचे जे आरसे आहेत ते वापरले जातात. पुढचा प्रश्न आहे, जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करते त्याला आपण डॅश म्हणतो. जनरेटर असं आपण त्याला म्हणतो. यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये जनरेटरमुळे होतं. पुढचा प्रश्न आहे, विद्युत बल्ब मधील तारेच्या कुंडलचा विलयबिंदू कसा असतो? कसा असतो म्हणजे कमी असतो की जास्त असतो, उच्च असतो? तर आपल्याला माहिती आहे अतिउच्च असा त्याचा विलय बिंदू असतो. पुढचा प्रश्न आहे, विद्युत धारा मोजण्याचे एकक एम्पियर हे आहे. विद्युत धारा आपण एम्पियर मध्ये मोजतो. वनस्पतीकडून पाण्याचे जे उत्सर्जन होतं त्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन त्याला आपण बाष्पोत्सर्जन असं म्हणतो आणि इंग्रजीमध्ये त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणतात. ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे सर्व शरीरात पुरविले जाते? याचं उत्तर आहे महाधमनी. मानवी हृदय किती कप्प्यांचे बनले आहे? एकूण 4 कप्प्यांचे मानवी हृदय बनलेले असते. पुढचा प्रश्न आहे, अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते? अग्रमस्तिष्क तर विचार प्रक्रियेचं जे कार्य असतं ते अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून होते. मानवी जठराचा आकार इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे? त्याचं उत्तर आहे जे. जे हे जे इंग्रजीतील अक्षर आहे त्याच्याशी मिळता जुळता मानवी जठराचा आकार असतो. पुढचा प्रश्न आहे, प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे डॅश म्हणतात. तर याच प्रकारचा प्रश्न आपण सुरुवातीला सुद्धा पाहिला आहे. प्रकाशाचे अपस्करण असं त्याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग करतात? तर याचं उत्तर आहे सोडियम. पुढचा प्रश्न आहे, चांदीची संज्ञा काय आहे? चांदीची संज्ञा म्हणजे जसं आपण पाराचं Hg असं पाहिलं तसं चांदीची संज्ञा जी आहे ती आहे Ag आणि सोन्याची जी आहे सोनं त्याची आहे Au. पुढचा प्रश्न आहे, युरिया या खतामध्ये नत्राचं प्रमाण किती टक्के असते? 46% प्रमाण जे आहे युरियामध्ये नत्राचं असतं. पुढचा प्रश्न आहे, वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण मापन करण्यासाठी डॅशचा वापर होतो? म्हणजे कोणत्या इक्विपमेंटचा वापर ते आर्द्रतेचे प्रमाण मापन करण्यासाठी होतो? तर त्याचं उत्तर आहे हायग्रोमीटर. पुढचा प्रश्न आहे, कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास डॅश म्हणतात? तर कीटकांचा जो अभ्यास केला जातो त्याच्या शास्त्रास एंटॉमॉलॉजी असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे डॅश कमी होते? आपल्या सर्वांना माहिती आहे कोणताही पदार्थ आपण द्रवामध्ये बुडवला तर त्याचं जे आहे वस्तुमान वजन त्याचं कमी होतं. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी डॅश इतका वेळ लागतो?
सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी जो आहे 8 मिनिटं 20 सेकंद इतका वेळ लागतो. पुढचा प्रश्न आहे, डॅश हे अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे. अल्कोहोलिक पेय जसे की दारू, त्याचा प्रमुख घटक जो असतो तो असतो इथिल अल्कोहोल. पुढचा प्रश्न आहे, तंबाखूमध्ये कर्करोगास कारणीभूत डॅश हा रासायनिक घटक असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे निकोटीन नावाचा जो घटक आहे तो तंबाखूमध्ये असतो. पुढचा प्रश्न आहे, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे डॅश होय. तर रक्तदाब वाढल्यामुळे जी उच्चताण ही स्थिती जी आहे आपली निर्माण होते. पुढचा प्रश्न आहे, डेंग्यू या तापाची साथ पसरवण्यास कारणीभूत एडिस इजिप्सी ही डॅशची एक जात आहे. तर डेंग्यू कशामुळे पसरतो? आपल्याला माहिती आहे डासामुळे पसरतो. तर एडिस इजिप्सी ही जी डासाची जात आहे त्याच्यामुळे डेंग्यू पसरतो. पुढचा प्रश्न आहे, प्रौढ व्यक्तीचे नाडीचे ठोके दर मिनिटाला डॅश इतके असतात. दर मिनिटाला 72 इतके ठोके प्रौढ व्यक्तीचे असतात. पुढचा प्रश्न आहे, कर्करोग कशामुळे होतो? कर्करोग जे आहे तो पेशीचे जे अनियंत्रित विभाजन असतं त्याच्यामुळे होतो. पुढचा प्रश्न आहे, वटवा घुळ अंधारात उडवू शकतात कारण? तर त्याचं कारण आहे कारण वटवा घुळ हे ध्वनी लहरी निर्माण करतात आणि त्यांनी निर्माण केलेल्या ध्वनी लहरी त्यांना मार्गदर्शन करतात. म्हणजे मुळात वटागुळांना दिसत नसतं. पुढचा प्रश्न आहे, वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? तर हाही प्रश्न आपल्या सर्वांनाच जवळपास माहिती असेल. जेम्स वॅट याने जो आहे वाफेच्या इंजिनचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मृत समुद्रामध्ये बुडण्याची भीती नसते कारण? कारण त्याच्या पाण्याची जी घनता असते ती सामान्य पाण्यापेक्षा जास्त असते, त्यामुळे मृत समुद्रामध्ये बुडण्याची भीती नसते. पुढचा प्रश्न आहे, ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? ग्रामोफोनचा जो शोध आहे तो एडिसनने लावलेला आहे. ग्रामोफोनचा शोध थॉमस एडिसन. पुढचा प्रश्न आहे, ब्ल्यू व्हिट्रिऑल म्हणजेच काय? तर ब्ल्यू व्हिट्रिऑल हे कॉपर सल्फेटला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, एमकेएस पद्धतीमध्ये चाल या भौतिक राशीचे एकक कोणते? तर आपल्या सर्वांना माहिती आहे वेगाचं जे एकक असतं ते मीटर पर सेकंड हे असतं. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कारणामुळे ध्वनीची निर्मिती होते? ध्वनीची निर्मिती म्हणजे आवाजाची निर्मिती कशामुळे होते? तर ती होते माध्यमातील कणांच्या कंपनामुळे, व्हायब्रेशनमुळे होते. आणि पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग अनुवंशिकरित्या होतो? ठीक आहे, त्याला काही ऑप्शन होते परंतु ते ऑप्शन जे आहेत ती हटवलेले आहेत. तर याचं उत्तर फक्त लक्षात ठेवा, सिकल सेल ॲनिमिया हा बऱ्याचशा रोगापैकी एक आहे जो अनुवंशिकरित्या होतो. तर मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे 50 प्रश्न जे तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेसाठी सामान्य ज्ञानच्या सिलेबसमध्ये विचारले जाऊ शकतात. तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा. शक्य झालं तर हे प्रश्न तुमच्या वहीवरती लिहून घ्या आणि याचं वाचन तुम्ही कंटिन्युअसली करत राहा. तुम्हाला म्हाडाच्याच नाही तर इतर अनेक परीक्षांसाठी हे प्रश्न उपयोगाला येणार आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. भेटूया अशाच एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये.